नमस्कार. आज मराठा क्रांती सूर्य मनोजदादा जरांगे पाटील आज नांदेडमधील रेस्ट हाऊस इथं आलेले आहेत आणि बैठका चालू आहेत. 29 ऑगस्टला मराठे मुंबईला कसे धडकणार आहेत त्याबद्दल. तर आपण आज पाटील काय 29 ऑगस्टला कशा प्रकारे मराठे मुंबईला धडकणार आहेत? मोठ्या ताकदीनं मराठे इतिहास घडवणार आहेत मुंबईत पुन्हा एकदा. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंतरवल येऊन थेट मुंबईला 27ला निघणार आहेत आणि 29ला तिथं पोहोचणार आहेत. आणि मध्ये 27 तारखेला शिवनेरी जे आपलं पवित्र स्थळ आहे, महाराजांची जन्मभूमी, तिथं पहिला मुक्काम आहे. डायरेक्ट 28ला मुक्काम आझाद मैदानावर करून सकाळी उठून दादा उपोषणाला बसणार आहेत. हे रेकॉर्ड होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून आव्हान आहे, जे बांधव मिळेल त्या गाडीनं, कुणाकडे 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, ट्रॅक्टर, टेम्पो, ट्रक, जे काय वाहनं असतील ते करा. ज्यांच्याकडे नसतील त्यांनी गावातून वर्गण्या करून किंवा ज्या पद्धतीनं साधनं उपलब्ध होतील त्या पद्धतीनं मुंबईला यायचं आहे. 27ला सगळ्या या भागातल्या लोकांनी आंतरवलीला यावं ही विनंती. साहेब, यावेळेस महिलांचा समावेश आहे काय? नाही, महिलांना दादांनी मागं इकडं भागात ठेवलं आहे. जर तिथं काही दगाफटका झाला मुंबईमध्ये मराठा समाजाच्या सगळ्या बांधवासोबत किंवा मनोजदादासोबत, तर इकडच्या महिला लोकशाही मार्गाने आमदार असतील, खासदार असतील किंवा सर्वपक्षीय नेत्यांच्या दारापुढे जाऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करतील. आमदार खासदारांना या मोर्चामध्ये सामील व्हायला पाहिजे, काय बोलाल त्यांच्यासाठी? जे सगळे ज्याला मराठा समाजाला आरक्षण मिळावं वाटतं त्या सगळ्या लोकांनी, मग सामान्यातला सामान्य मराठा असो, मोठ्यातला मोठा मराठा असो, लोकप्रतिनिधी कुठलाही असो, आमदार, खासदार किंवा मंत्री असो किंवा जिल्हा परिषद सदस्य, सरपंच असो, ग्रामपंचायत सदस्य असो, सगळ्यांनी यावं ही विनंती. शेवटचा प्रश्न, काय वाटते तुम्हाला, आता जे सरकार आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब आहेत मुख्यमंत्री, हे आरक्षणाबद्दल, मराठ्यांच्या आरक्षणाबद्दल पॉझिटिव्ह विचार करतील का? नाही, द्यावाच लागेल. मराठा समाज एवढ्या ताकदीने जाणार आहे. 2 वर्ष इतका आरक्षणासाठी लढा आणि त्याच्याही अगोदरपासून अनेक वर्ष झालं मराठा समाज आरक्षणाची लढा देतोय. त्यामुळे यावेळेस त्यांना राहिलेलं आरक्षण नक्की द्यावं लागेल. दादा, एक शेवटचा प्रश्न आहे. कुणबी सर्टिफिकेट जे मनोजदादा जरांगे पाटलांमुळे ज्या काही समाजाला मिळालेला आहे, मराठी समाजामध्ये, विदर्भामध्ये खास करून, तर त्याचा फायदा मराठा समाजाला झाला आहे का? हो, नक्की. सगळ्याच प्रमाणपत्राचा फायदा झाला आहे. कुणबीचे जेवढे प्रगत निघाले, रोज आंतरवलीत मनोजदादाला भेटायला भरपूर लोक येत असतात. ज्यांना कुणी मेडिकलला लागलं आहे, कुणी नोकरीला वेगवेगळ्या क्षेत्रात, केंद्रात, राज्यात नोकरीला लागल्याचे भरपूर फायदे झाल्याचं अनेक उदाहरणं तुम्हाला माहिती येतील किंवा समोर आहेत. धन्यवाद दादा, वेळ दिल्याबद्दल. तर नांदेडमधील रेस्ट हाऊस इथे आपण पाहिलेलं आहेत. मनोजदादा जरांगे पाटलांसोबत असणारे जे तेलगुटे पाटील आहेत, तर यांची आपण आज इथं बाईट घेतलेली आहे. मी रिपोर्टर दीपक भोर पाटील, प्राईड न्यूज इंडिया.